आज जी शेतकऱ्याला तर राजा म्हणते, तर तुमचं काय म्हणणं आहे? अरे शेतकरी राजा बी आहे आणि प्रजा बी आहे. म्हणजे प्रजालाही सांभाळतो शेतकरी आणि राजालाही सांभाळतो. शेतकऱ्यापासून समजेच येतं. आता जे तुमचा मोल भाव करतात भाजीपाल्याचा, आता मार्केटला गेल्यावर तिथं मोल भाव नाही करीत, याच्यावर काय बोलायची? आता त्यांच्या धंद्यासाठी घेतात, पण शेतकऱ्याकडून समजायला खायला भेटतं. नोकरीवाल्याकडून समजायला भेटत नाही. काय पैसे चावून खावायत का? आता हे नेते लोक आपण निवडून देतो, एखादा आजी नेता चांगला आहे का जो करतोय समाजासाठी कार्य चांगलं? आता चांगले बी येत. आता त्यांच्या खाली त्यांच्या लई मोठे असतात खायला. आता ते वरून मस्त करतो, पण हे खालचे उली उली खात्यात ना कराडून त्यातलं. कुणीच इमानदारीन करीत नाही म्हणून. इमानदारी नाही. पण इमानदारी शेतकऱ्याला इमानदारी सांभाळावं लागते. शेतकऱ्याचा माल अगदी इमानदारीनेच काटेवर न्यावा लागतो. आता जे तुमच्याकडून माळ विकत घेतात आयत ते तिकडे विकतात, त्यांना जास्त पैसे भेटतात का तुम्हाला? त्याला जास्त भेटतात. परत आपल्याला काय होतंय, मला असं त्याला भाव आहे. एक पडत एक येतो आणि एक पडत एक जातो. तर तुम्हाला काय वाटतं, आता काय करावं वाटतं सरकारने? सरकारने समजे सांभाळाय सारखे. नोकरीवालाही सांभाळावा, शेतकरी सांभाळावा. आता शेतकऱ्याला कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, कायलाच भाव नाही. कायाला भाव नाही. आणि शेतकऱ्याकडून त्याला किती बी कष्ट करावं लागतंय. आणि शेतकरी तर म्हणते तर राजा माणूस आहे. कायाचा राजा आलाय बाबा. आजी आता मतदान करायचं टायमाला तुमची काय अपेक्षा आहे? आमची काय नाही बा, समजायला यश यावा. सरकारने समजायला सारखं धरावा. शेतकऱ्याला मदत करावी. शेतकऱ्याला लई भाऊ कष्ट आहे. बाबा, आपण ज्या लोकांना निवडून देतो समाजासाठी, आपण आपल्यासाठी चांगलं करते, ते आपल्यासाठी काय केलं? कोण चांगलं आहे? काहीच केलेलं नाही. कोणचा नेता चांगला आहे का? योग नाही. तुमच्यासाठी काय केलंय का? समाजासाठी आपली कामं करतील का? नाही करीत. हा, तुम्हाला काय म्हणायचे आज नेत्याबद्दल? तुम्हाला योग कोणी आता चांगला नाही, काय म्हणायचं आपल्याला सांगा. बघा तर आपलं लोक काहीच करीत नाही ते. कापी देत उलटी आपल्याला. मतदान करूच तर तुमच्या हातापाया पडतील. ते दाणे आता ते- जे लोक मतदानाचे पैसे वगैरे घेतात त्यांना काय म्हणायचं? त्याला ते नकटे असते. हा ते नकटे असते. पैसे घेऊन गप झालेले असते ते लोक. हा पैसे घेऊन गप झालेले असते ते. चला तर मित्रांनो, आजीबाई ह्या आजोबा चांगले बोलले तर इच्छा पुऱ्या करावा मला असं सरकारने वाटतं. इथं काम समाज खूप वाईट परिस्थितीला चाललेला आहे, तर हे सुधारण्याचा प्रयत्न सर्वांनी मनावर घेतला पाहिजे. त्याशिवाय काय विकास वगैरे कामं होणार नाहीत भावांनो. चला तर भेटू मोर्चा व्हिडिओ मध्ये भावांना.